26 मार्च मंचर या ठिकाणी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतो आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही महायुतीतलेच तिन्ही पक्ष एकत्र काम करत असताना सहमतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणून माझी निवड तिन्ही पक्षांना म्हणून केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून मंगळवारी माझा प्रवेश होतो आहे। त्या प्रवेशाची तयारी मंचर या ठिकाणी जीवन मंगल कार्यालयामध्ये शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे पाटील, अतुल बेनके इतर मान्यवर राहतील। त्याबरोबर माझ्यासोबत काही ठराविक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना शिवसेना पक्षाचे बहुतेक सगळे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी महायुतीचे घटक म्हणून उपस्थित राहणार आहेत। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्याच दिवशी जिल्हा प्रमुख म्हणून शरद सोनवणे असतील, भगवान पोखरकर असतील किंवा आमचे उपनेते इरफान सय्यद ही सगळी मंडळी त्या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित राहतील। प्रवेश नसेल त्यांचा, परंतु महायुतीतलाच कार्यक्रम आहे, महायुतीचाच घटक पक्ष म्हणून ते सगळे उपस्थित राहतील। त्याच दिवशी घोषणा होऊन प्रचाराचा नारळ फुटेल। उमेदवारीची घोषणा ह्या परवाच्या कार्यक्रमामध्ये होणं अपेक्षित नाही, परंतु त्याच्या अगोदरही होऊ शकते, कदाचित आज उद्याकडं, कारण दिल्लीमधून त्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय, शिरूरची जागा फायनल झालेली आहे, परंतु सगळ्या जागा एकत्रितपणे जाहीर करणार म्हणून ते आज किंवा उद्या होईल। प्रचाराचा नारळ कुठून सुरुवात होईल? प्रचाराला कुठेतरी अपेक्षा करतो, म्हणजे त्या दिवशीच व्हायला पाहिजे प्रचाराचा नारळ असं काही नाही, जसं नाव जाहीर होईल त्याप्रमाणे होऊन जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।